टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरामध्ये आता ड्रेस कोड आहे तो लागू करण्यात आलेला आहे। यापुढे जर तुम्ही ह्या दोन्ही मंदिर परिसरामध्ये येणार असाल तर तुमच्याकडे पारंपरिक कपडे किंवा पूर्ण अंग झाकलेले असतील अशा पद्धतीचे कपडे असणे आवश्यक आहे आणि या सगळ्या ड्रेस कोडची अंमलबजावणी जी आहे ते आजपासून सुरू करण्यात आलेली आहे। खरं तर मंदिर परिसरामध्ये धार्मिक पावित्र्य राखलं जावं यासाठी खरं तर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा निर्णय आहे तो घेतलेला आहे आणि त्यामुळेच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आता मंदिराच्या चारही दरवाजामध्ये सुरक्षा रक्षक आहेत ते नेमण्यात आले आहेत। त्यांच्याकडून लक्ष ठेवलं जाते की कशा पद्धतीने भाविक जे आहेत ते किंवा कोणते कपडे घालून भाविक या सगळ्या मंदिर परिसरामध्ये येत आहेत। जर भाविक तोकड्या कपड्यामध्ये असतील तर त्यांच्यासाठी सोहळ्याची व्यवस्था देखील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून केली जाणार आहे आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय महत्त्वाचा निर्णय हा म्हणावा लागेल, कारण ज्योतिबा मंदिर असेल किंवा अंबाबाई मंदिर असेल ही कोल्हापुरातील महत्त्वाची मंदिरं आहेत। लाखो भाविक या ठिकाणी येत असतात आणि म्हणूनच या सगळ्या मंदिर परिसराचं धार्मिक पावित्र्य राखलं जावं यासाठी खरं तर हा निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे आणि ज्याची अंमलबजावणी आजपासूनच केली जाणार असल्याचं सांगितलं गेलं आहे आणि त्याला आता सुरुवात देखील झालेली आहे। काय सांगाल, कुठून आलेला आहात आणि आता अंबाबाई मंदिर परिसरामध्ये ड्रेस कोड लागू असणार आहे, तुम्ही कसं बघता या निर्णयाकडे भाविक म्हणून? आम्ही नाशिकवरून आले आहे, कल्पना गणेश पाटील। खरंच सरकारने बंदी करायला पाहिजे हाफ कपड्याबाबत, कारण हे आपली भारतीय संस्कृती अशी नाही की भारतीय संस्कृतीचं पूर्ण दर्शन झालं पाहिजे बस। तुम्ही काय सांगाल, तुम्ही देखील आज पारंपरिक कपड्यामध्ये दिसताय, ड्रेस कोडची बातमी बघून आला होता की नेहमीच असं? नाही, आमचं फॅमिली प्लॅनिंग होता, बातमी तर काल लागली, पण आमचं एक महिना अगोदरपासून प्लॅनिंग होता की सरकारने जो निर्णय घेतला तो अतिशय छान निर्णय। आपली संस्कृती ही आपण जपलीच पाहिजे, ही पूर्णपणे वस्त्रामध्ये आलंच पाहिजे। पाहिलं आपण भाविकांची देखील अशीच भावना आहे की मंदिर परिसरामध्ये येताना धार्मिक पावित्र्य राखलं जावं, भारतीय संस्कृती जी आपली आहे त्याचं दर्शन मंदिर परिसरामध्ये तरी किमान व्हावं आणि त्यामुळे कुठेतरी भाविक देखील या सगळ्या निर्णयाचं स्वागत करत असताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे आपण बघतोय भाविकांनी देखील या सगळ्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे आणि त्यामुळे आता अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबा मंदिर या दोन्ही मंदिरांमध्ये आजपासून ड्रेस कोड आहे तो लागू करण्यात आला आहे। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।